RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा. नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर. मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाशजी शेटे, शेतकरी संघटनेचे नेते आणि आता ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते रविकांतजी, व्यंकटेशजी जोशी, चेतनजी, आनंदजी, माझे मित्र संदीप काळे आणि या ठिकाणी आपण विविध ठिकाणाहून महाराष्ट्रातून आलेले आपण सर्वजण. तुपकरे साहेबांनी आता जे भाषण केलं त्यांचा विषय तर त्यांनी घेतला, माझा पण विषय त्याच्यात त्यांनी घेतलेला आहे. मला विषय दिलेला आहे संघटनेची गरज काय पत्रकारांना. तर त्यांनी नेता कसा असावा हे सांगत असताना संघटना काय गरज आहे ते पण सांगितलेलं आहे. खूप चांगलं भाषण झालं त्यांचं, अतिशय उपवती भाषा. आणि एखाद्या नेत्याकडं ज्याला मला शरद जोशींची भाषणं आठवतात, म्हणजे शरद जोशी नंतर एवढं प्रभावी बोलणारा शेतकरी नेता मी पहिल्यांदाच पाहतोय. मी थोडंसं शिक्षकाच्या पद्धतीने बोलणार आहे, कारण तुपकरे साहेबांनी सगळ्यांचं खूप कौतुक केलं. पत्रकार म्हणजे काय, पत्रकार कसा असतो, पत्रकार किती महत्त्वाचा आहे हे सांगितलं. मी थोडंसं जमिनीवर आणण्याचं काम करणार आहे. आता लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये टेलिव्हिजनचे एका मोठ्या टेलिव्हिजनचे एक पत्रकार दिल्लीमध्ये फिरत होते ते बूम घेऊन, आणि एका सामान्य माणसाला ती विचारत होती त्याचं मत. तर तो सामान्य माणूस, त्याला काय माहीत, मीडिया काय माहीत, बाकी काय माहीत नव्हतं. तर तो थोडासा असा ॲरोगंटली बोलला तिच्याशी. तर तिला राग आला. ते म्हणाले, आपको मालूम है कि आप किससे बात कर रहे हो, हम 4th पिलर के लोग हैं. त्यामुळे तो माणूस मजूर होता. तो म्हणे, हाँ मैं तो हर रोज पिलर तोड़ने का ही काम करता हूँ. म्हणजे एका मोठ्या चॅनलच्या मोठ्या पत्रकार महिलेला एका क्षणात त्यांनी जमिनीवर आणलं. म्हणे मी पिलर तोडणे काय काम करतो. हा सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आज काय झालेलं आहे की प्रत्येक पत्रकार नेत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी कसं होतं, पत्रकारांना ओळखत होते की हा केसरीचा पत्रकार आहे, हा महाराष्ट्राचा पत्रकार आहे, हा लोकसत्ताचा आहे, हा इंडियन एक्सप्रेसचा आहे. आज म्हणतात हा उद्धव ठाकरेंचा आहे, हा राज ठाकरेंचा आहे, हा फडणवीसांचा आहे. अशी ओळख पत्रकारांची आज व्हायला लागलेली आहे. हे धोकेदायक असं असू नये, कारण की आपली स्वतःची ओळख पत्रकाराला असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे खेड्यातली जुनी म्हण की गाडी खाला एक कुत्र चालत असतं आणि त्याला वाटत असतं आपण गाडी चालवतो. तो पत्रकाराला आपल्या ताकदीची जी कल्पना आहे तर ती कल्पना जी आहे त्याबाबत बरेच गैरसमज असतात. मी पत्रकार होतो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्याला आपली बातमी वर्तमानपत्र छापून येत नाही. पत्रकारांना अमुक कमतरता आहे, तमुक कमतरता आहे, खूप कमी. माझा पहिला पगार किती होता तुम्हाला सांगतो, 400 रुपये माझा पहिला पगार होता पत्रकार म्हणून. मी जेव्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये जॉईन झालो, मोठ्या वर्तमानपत्र राष्ट्रीय स्तरावरच्या, तरी माझा पगार 400 रुपये. तर त्यावरून पत्रकारांचं कसं माझं लग्न झालं आणि मी पत्रकारिता सोडून विद्यापीठामध्ये गेलो. खरं तर मला जावं वाटत नव्हतं, कारण पत्रकारितेमधले जी दररोज काहीतरी आपल्याला मांडता येतं, समाजाची दुःख मांडता येतात, कोणाला तरी न्याय मिळवून देता येतो. आता संदीप काळेची अनेक उदाहरणं सांगितली या ठिकाणी. तसं काहीतरी करता येतं, त्यामुळे मला जावं वाटत नव्हतं. पण मला 500 रुपये महिना पगार कमी पडत होता, म्हणजे माझं घर भागवण्यासाठी. आणि त्यामुळे मी आमच्या मालकांना निरोप दिला की बघा, जर 500 रुपये वाढवून दिले तर मी नाही जात. पण ते म्हणाले सरकारी नोकरी आहे, जा. त्यांनी पण परवानगी दिली आणि त्यामुळे मी सरकारी नोकरीमध्ये गेलो. म्हणजे किती पत्रकाराला किती अडचणी येतात आपला संसार चालवण्यासाठी सुद्धा,
तर एक साधंच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस आम्हाला आमच्या स्वतःच्या मागण्या मानता येत नव्हत्या. आणि आता मला चांगलं असं वाटतं की आता या ठिकाणी जसं सांगितलं तसं की आता पत्रकारांच्या व्हॉइस ऑफ मीडिया सारख्या आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झालेल्या आहेत. तर त्यामुळे आता पत्रकारांचा जो आवाज आहे तर तो आता मोठा झालेला आहे. त्यावेळेस तो आवाज खूप लहान होता आणि त्यामुळे फारसं कोणी ऐकत पण नव्हतं. पण आता या ठिकाणी सांगितलं की आता 56 देशांपर्यंत ही संघटना पोहोचलेली आहे आणि देशातल्या जगातल्या 195 देशांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे. तसं संघटनेचं जे बळ असतं ते संघटना का आवश्यक असते तर त्याचं कारणच हे की आपलं स्वतःचं म्हणणं आपल्याला मांडता येत नाही. अशा वेळी संघटना आपल्याला मदत करते की तुम्हाला तुमचं म्हणणं आम्ही मांडू तुमच्या वतीने आणि त्यासाठी संघटना गरजेची आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट मला व्हॉइस ऑफ मीडियामध्ये जी आणखी जाणवली ते या ठिकाणी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यामध्ये मी 1990ला संभाजीनगरला पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला महिला पत्रकारांसाठी म्हणून मी एक वर्कशॉप घेतला, कार्यशाळा घेतली आणि त्यावेळेला सगळे पत्रकार मला म्हणत होते महिलांसाठी कशाला कार्यशाळा घेतो आहे. कोणी मदत केली नाही पत्रकार संघाचे, फक्त निशिकांत भालेराव आणि मंगल खेवसरा या दोघांनी मला मदत केली. आज सुद्धा इथल्या पत्रकार संघामध्ये जर गेलं तर 150 सदस्य आहेत पण फक्त 2 महिला आहेत त्याच्यामध्ये. तर तुमच्या याच्यामध्ये मी पाहिलं की महिला पत्रकारांची संघटना याच्यामध्ये संख्या जी आहे ती फार मोठी आहे. ती पण मला एक चांगली आणि सुखद अशी गोष्ट वाटली की देशभरामध्ये आता तुम्ही सगळीकडे व्हॉइस ऑफ मीडियाचे जे पत्रकार आहेत ते संघटन चांगल्या ताकदीनं उभं राहताना या ठिकाणी दिसत आहे. तर बार्शीच्या कार्यक्रमाला पण मी आलेलो होतो आणि त्या ठिकाणी पण मी पाहिलेलं होतं. त्या ठिकाणी पण खूप चांगलं असं कार्यक्रम झाला होता आणि पंढरपूरचा या ठिकाणी प्रेझेंटेशन पाहिलं त्यामध्ये आले पाहिजे. तर म्हणजे मग काय होईल की पत्रकारांचे सगळे प्रश्न सुटतील. संघटनेची का आवश्यकता आहे तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जर आज पत्रकारांना संघटनेची गरज का असेल तर ती आहे आरोग्यासाठी. आणि चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठी शेटे साहेब असतील किंवा मंगेश चिवटे असतील हे खूप चांगलं काम करतात. तर त्यामुळे कोविड नंतरच्या काळामध्ये तर फार ज्याला आपण म्हणतो चिंताजनक अशी परिस्थिती आपल्याला दिसते. आपल्या लक्षात येत नाही आपण पत्रकार. मी पत्रकार होतो तेव्हा म्हणजे अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही परंतु कामाची पद्धत म्हणून सांगतो. मी रिपोर्टर होतो, संभाजीनगरला मी रिपोर्टर होतो. सकाळी 10 वाजता मी घराच्या बाहेर पडायचो. त्यावेळेस ती पत्रकाराचा एक तुम्ही निळू फुले तर पाहिला असेल सिंहसेन सिनेमा किंवा पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. त्या काळातले पत्रकार कसे होते याचं चित्र हुबेहूब तुमच्या समोर उभं राहील. एक ते काखेमध्ये एक बॅग होती त्याला शबनम बॅग म्हणायचे, कपड्याची बॅग असायची ती आणि ती घेतलेली माणूस दिसला की समजायचं की हा पत्रकार आहे. ती पत्रकारची खूण होती. ती घेऊन आपलं निघाले. सकाळी 10 वाजता एकदा बाहेर पडलं की दिवसभर शहरामध्ये फिरायचं, वेगवेगळ्या बातम्या गोळा करायच्या, संध्याकाळी जायचं, बातम्या लिहून द्यायच्या. आणि सगळ्यात ज्युनियर मी होतो तेव्हा. तर आम्ही तक्रार करायचो आमच्या मालकांकडे की आमच्या महत्वाची बातम्या लागलेल्या नाहीत अंकामध्ये आज. मग ते म्हणायचे की असं करा ना, मग आता तुम्हीच रात्री थांबा बघा की महत्वाच्या बातम्या लागल्या जातील. मग आमच्या बॉसनी माझी ड्युटी लावून दिली आणि हे मॉनिटर करायचं दररोज रात्री. घरी जायला रात्री 2 वाजायचे. रात्रीचं जेवण 2:30 वाजता व्हायचं. असा माझा दिनक्रम 2.5 वर्ष होता. माझी तब्येत इतकी बिघडू लागली. आमचे मालक आमदार पदासाठी उभे होते. मला त्यांच्या बरोबर चालता येईना इतका मी थकून गेलो. माझं वय किती होतं? 30-32 वर्ष. आणि त्यावेळेस मला चालता येईना त्यांच्या बरोबर आहे. मग मी ओळखलं की हे काही खरं नाही. जर आपण आणखी 4-5 वर्ष असे काढली तर मग कदाचित आज मी बोलायला पण उभं राहिलो नसतो इथे. मी धोका ओळखला आणि मग ठरवलं की आपण दुसरीकडे जाऊया. कारण हे सकाळी 10 ते रात्री 2:30 असं 10 वर्ष मी केलं. आता तंत्रज्ञान सुधारलेलं आहे त्यामुळे आता बरेच बदल झालेले आहेत. थोडासा ताण कमी झालेला आहे. पण असं नाही की रिपोर्टरला आजही कामाचे काही तास नसतात. कधी कुठेही उठून कुठेही रात्री बेरात्री कुठेही जावं लागतं हे पत्रकारांसाठी. आणि त्यामुळे आपण जोशामध्ये असतो. आपल्याला दररोज वेगवेगळी माणसं भेटत असतात. आपल्या लक्षातच येत नाही की आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान राहील की संघटना म्हणून तुम्ही करताच येते त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. दर 3 महिन्याला तपासण्या केल्या पाहिजेत. म्हणजे व्हॉइस ऑफ
मीडियाला माझं संघटन म्हणून अशी एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रकारांसाठी आरोग्याची शिबिरं जी आहेत तर दर 3 महिन्यांनी भरावं आणि त्यामध्ये आहेच तुमच्या याच्यामध्ये की फक्त पत्रकारच नाही तर त्याच्या कुटुंबियासाठी सुद्धा आरोग्य योजना आहे. तर हे चांगलं आहे मला असं वाटतं, कारण अलीकडच्या काळामध्ये खूप तरुण मुलं जी आहेत ती चांगले पत्रकार असलेली तरुण मुलं जी आहेत तर ती गेलेली आहेत आणि कोविड नंतरच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये जी चुकीची औषधं दिली गेली त्याचे पण दुष्परिणाम आहेत ते लक्षात येत नाही. तर हा जो प्रकार आहे तर मला असं वाटतं की आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वात चांगलं जर आपण काम करत असाल तर ते हे केलं पाहिजे. संघटना म्हणून आणखी या ठिकाणी सर्व प्रेझेंटेशन मध्ये दाखवलेले की संघटना म्हणून काय काय करता येतं, काय काय करायचं आहे, तर त्या संदर्भामध्ये की वेगवेगळी कौशल्य जी आहेत ती आपली विकसित होतात एकत्र आल्यानंतर. कारण की ज्यावेळेस आपण एकत्र येतो तर त्यावेळेला एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान होतं आणि माणूस खरा त्याच्यातूनच शिकतो की काय करायचं आहे. आपल्याला ती जुनी गोष्ट सर्वांना माहित आहे की एका जंगलामध्ये एक शिकारी जातो आणि तो काय तिथल्या पक्ष्यांना पकडण्यासाठी एक जाळं टाकतो आणि त्यावेळेला ते सर्व पक्षी मिळून ठरवतात आपल्या कामाने. शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी असं सांगेल की व्हॉइस ऑफ मीडिया हे जर संघटन मजबूत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आता संदीप तर या ठिकाणी सांगितलं की संदीप कशा पद्धतीनं काम करतायत. आज पण आल्यापासून मी पाहतोय की हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहे सकाळपासून. कुठेही काही ज्याला आपण नियोजनामध्ये तुमचं आहे काहीतरी राहिले काय झाले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडते आणि संदीप जागेवरून सुद्धा हल्लेलं. तर हे जे संघटन कौशल्य आहे तर ते संघटन कौशल्य एखाद्या नेत्याकडे असावं. कुठली संघटना जर चांगली चालायची म्हटलं तर त्याच्यासाठी एक चांगला नेता असावा लागतो. महात्मा गांधी एक असे नेते होते की त्यांच्यामध्ये ते जेव्हा आफ्रिकेतून आले भारतामध्ये तर तेव्हा सांगितलं गेलं, त्यांचे जे गुरु होते गोखले त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा भारत फिरून भारतातल्या लोकांचे प्रश्न काय ते समजून घ्या आणि मग नंतर तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करा. मग 2-2.5 वर्षानंतर गांधीजी प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनामध्ये आले आणि मग त्यांनी लोकांना संघटित केलं. जोपर्यंत गांधीजी आले नव्हते तोपर्यंत सर्वसामान्य माणूस जो आहे या देशामधला तो ग्रामीण भागातला याच्यात सहभागी झाला नव्हता, महिला सहभागी झाल्या नव्हत्या. पण गांधीजी आल्यानंतर गांधीजींनी तो विश्वास दिला लोकांना आणि सर्वसामान्यांचे नेते ते बनले. त्याचं कारण काय होतं की गांधीजी स्वतःच्या आचरणामधून प्रत्येक गोष्ट दाखवून द्यायची की कशा पद्धतीनं वागावं काय करावं. आणि दुसरी महत्वाची जी गोष्ट होती की सतत लोकांना कार्यक्रम देतो. प्रत्येकाला असं वाटत होतं की मी काहीतरी मोठं काम करतोय. तर तसं संदीप काळेंनी पत्रकारांचे सगळे प्रश्न समजून घेतलेले आहेत आणि ते आता नेतृत्व देत आहेत या संघटनेला. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी संघटना आहे तर ती संघटना जर पुढे जायची असेल तर हा जो कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये सतत जसं त्यांनी सातत्य जे ठेवलेलं आहे ते सातत्य कायम ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला काहीतरी भूमिका देणं गरजेचं आहे की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण संघटनेचं काहीतरी काम करतोय. वर्षभर काहीच नाही आणि वर्षभरानंतर कधीतरी कळते की आता पोस्ट येते की आता उद्या आपल्याला कुठेतरी काहीतरी एक भूमिका घ्यायची किंवा काहीतरी करायचं. तर अशा वेळी संघटना चालत. तर संघटना चालायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्यानं प्रत्येकाला आपलं असं आपले पण वाटलं पाहिजे त्या संघटनेमध्ये. आणि संदीप काळे यामध्ये पटाईत आहे, सर्वांना भूमिका देणं, सर्वांना काम देणं. आता या ठिकाणी सगळी आपण जे उदाहरण पाहतो पुढे करतात ते दुसऱ्याला, स्वतः पुढे जाण्यापेक्षा हाच खरा नेता आहे, हेच खरं संघटन आहे. तर हे संघटन संपूर्ण जगभरामध्ये 195 देशांपर्यंत पोहोचो आणि ही संघटना अतिशय यशस्वी हो. सर्व पत्रकारांना ज्या आवश्यक गरजा आहेत म्हणजे आरोग्य, मुलांच्या शाळांचं शिक्षण जे असेल ते शिक्षण, त्याचप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी, हे सगळं सहजपणे सांभाळता यावं. पत्रकारांना निवृत्तीनंतर सुद्धा काही निवृत्ती वेतन निश्चितपणानं मिळावं. आता सध्या जी योजना आहेत त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांच्या अडचणी आहेत. योजना आहे पण त्यांना निवृत्ती वेतन मिळत नाही. तसं आता जसं सांगितलं तसं की आताचे नेते जे आहेत ते शॉर्ट टेम्पर्ड आहेत, त्यामुळे पत्रकाराचा धोका खूप वाढलेला आहे. एखाद्याच्या विरुद्ध बातमी दिली तर त्यांनी सांगितलं आता बातम्यामध्ये हातपाय फोडण्याची भाषा करतात, मारहाण करतात. पत्रकार मारहाण विरोधी किंवा याचा कायदा झालेला आहे पण तो अंमलात आलेला नाही.
तर त्यामुळे आपण पण आपली जबाबदारी घेतली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्हॉइस ऑफ मीडिया जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला ताकद आहे. मग आपण एकटे असत नाही. आणि हे जे संघटनेचं बळ आहे ते टिकून राहावं अशी सदिच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपयामध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपयामध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.